मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा 4488 यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक 23 ऑगस्ट 2026 रविवारच्या नांदेड कामठा म्हशीच्या बाजारमध्ये आलो असता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्व लागण म्हशीचे बाजारभाव आणि वाखारीकर मामाच्या दावणीच्या लागण म्हशी व वगारी त्याच्यासोबत सगळ्या या ठिकाणच्या लागण म्हशीच्या दावणी आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओच्या माध्यमातून. तर कोणता गाव मावा तुमचं? हिवऱ्याचे हात मित्र यायला लागण म्हशी पाहिजे दोघाचं गाव पोलीस पाटील हातगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली दोघंही हिवऱ्याचे. हे वाखारी व्यापारी होते ओळख सगळ्यांनाच आहे व्यापारी. हा चला तर मित्रांनो जाणून घेऊया लाईव्ह बाजारभाव लागण म्हशीचे. या नांदेड येथील प्रसिद्ध व्यापारी बबनराव वाखारीकर यांच्या दावणीला आल्या. त्यांच्याकडे आज वगारीचा माल भरपूर आहे मामा. किती आहेत वगारी? 27 वगारी मध्ये 6 वगारी राहिले. 19 वगारीची विक्रमी विक्री केली आहे ना आज मामा. 19 विकल्या. बर किती राहिल्यात म्हणल्या? 6 राहिल्या. 27 मध्ये 21 शिकल्या की ही केवढ्याला दिली? दटलेलीचा काय किंमत आहे? 1,20,000 सांगायचे. देता घेता कमी रमी होते. चालते. काय दुधाची राहील पोझिशनची? 5 लिटरची गॅरंटी मामा. किती दिवस राहिलेत? 8 दिवस घेईल. बघून घ्यायचे आता सगळे. हे दिलेत काय? राहिलेले होते. याची काय किंमत आहे जोड्याची? सांगा की. 45 नाही. दोन्ही वगैरे द्यायच्या. दाताला लागल्यात काय? नाही का? ही लागली असं. हा आदत 2 दात मध्ये 2 वगैरे 90,000 रुपये रेटला सांगालेत. बघून घ्या. दुसऱ्या कोणत्या हातातून राहिलेल्या याच्या काय रेट सांगाल्या? 42,000 सांगाल्या. पलीकडेचे जाफरीचे हिचे 42 सांगाले. हिचे या बारकीचे 36. हिचे 42. हिचे 36. मामा मेंढा होय काय? जात मेंढा होय वाटते. बर झाला आता एवढ्याच हात वगैरे. ती केवढ्याला दिली? 32ला दिली. मग कोण्या गावला चली? कुठे येते? वसमत तालुका कारखाना. तुमच्या माणसाने तुमचीच घेतली म्हणा. चाल. हिचं काय होय? किती महिन्याची? सांगा या म्हशीच काय पोझिशन? 95,000 रुपये. 95,000. किती महिन्यात लागत आहे? हा 6 महिन्याची लागत आहे. 95,000 रुपये किंमत सांगायला. या 100 असं. हा घ्या म्हणाल तिला. मामा गाव कोणतं? हिवऱ्याचे दोघं बी. आज कसं काय आल्या बाजारला? म्हशी पाहायला आल्या. गाबण्या घ्यायच्यात की इलेली? थोडं महागासारखं शेपूट माराली. पार्ट्या घ्यायच्या लागलेल्या. बर मग आपले व्हिडिओ बघता? दररोज बघता तुम्ही? आपल्या व्हिडिओची वाट बघता. व्हिडिओ आला म्हणजे बघणार. घरी पण बनलेला असला हा म्हणजे आपल्या शेडवरला असला तरी बघायचा पूर्ण व्हिडिओ. बरोबर येतात व्हिडिओ. चॅलेंज नाही. किती महिन्याची? दुसरे पण बनवतात व्हिडिओ. नाही ते दुसऱ्याचे कमेंट येतात नकोच. आपल्या आपलं चांगलं आहे का काम? चालते. धन्यवाद. हो हा नंबर 1 काम आहे का आपल्या चॅनलचं? चालते. ठीक आहे. बर बर चल जाऊ. यालो दाजी. सौदा चालू आहे. केवढ्याला मागितली? 80ला. काय कुठं अडकलंय? आम्ही 95 म्हणलं, शेवट 90 म्हणलं. मागून काय अजून 2 कमी द्या म्हणलं 90ला. 88 आणि 80 असं झालंय. करा. दाताला 6 आहे वगार. 4 महिन्याची गाभण आहे. थोडक्यात 8 बोल करून घ्या. घेणारे कोण होत? घेणारे पुईनी करत. किती महिन्यात लागत आहे? सेवा आहे. काय नाही. 82ला देणं घेणं करा. हा नाही करा सांगा. कॅमेरा चालू आहे तिथं. सांगा त्याला खरे. तुम्हाला काय लास्ट 80ला मागली म्हणल्यानं 72 कुर कसे आले? केवढ्याला मागली? मामा 80ला मागायला तुम्ही 72ला मागायला का?
मी उलट सांगायला म्हणतो आम्ही क्षमा करतो. असं ते म्हणतात. नाही खऱ्यानं मागा तुम्ही. चला मी देतो. त्या बायाला मी सांगतो तुम्हाला खऱ्यानं. आणि द्या मामाजवळ बाया. द्या बायाला मामाजवळ. बोला आणि मामा तुमच्या मनात. नाही तसं नका. खऱ्यानं म्हणा. आमच्या राहिले 90 मिळत सगळे राहिले तुमच्या मनाने हात मारा. हात करा. तुमच्यासारख्या माणसाला हात मारता वयस करा. तुम्ही 80 ला मागता. खऱ्यानं म्हणा तुम्ही घ्या मग. तुम्ही हात मारा माझं खऱ्यानं मारा. दोघायला विचार नका. दोघायला विचार नका. तुम्ही वडील माणसं आम्हाला विचार नका. तुमच्या मनानं मारा. जवानीचा वगार आहे. पोटा मथारी घेता लेकंदी. मथारी घेता उन्हाळ्यात यायची. कडकड उन्हाळ्यात यायची. उन्हाळ्यात उन्हाळ्यात यायची. उन्हाळ्यात मथारी घेऊन 89 96 89 48 74 80 चॅनलच्या माध्यमातून गिराईक आल तर वगाराच्या किमतीने हे म्हशीचं जमून देणार. चालते ठीक. काय रेटला दिली? कोणती दिली? 89 ला. किती महिन्यात लागन? 6 महिन्याच्या पुढची 89,000 दिली. घेणार कुठले आहेत भया? हा पिपरगा जानेराव की कोणता? जानेराव नायगाव तालुका. जाऊ द्या हातात तेवढ्या दाखवा. ही 31 ला दिली. ही कुठं चलली हो? कहाँ जा रही हो? नांदेड़ को. और कितने जानवर आप? ये इनके पूरे. बता फिर इसका क्या रेट है भैया? ये कितने की दी? 140 ला ऐकली. किती महिन्यात लागत होती? 6 महिन्यात लागत होती. बघून घ्या म्हशीच्या विक्रीवरून तुम्हाला लागण म्हशीचे बाजारभाव कळतील. कुठला माल होय? गुजरातचा होय. डायरेक्ट कोणतं जंगल होय? भरोज जंगलची होय. भरोज नाव जंगल आहे की दुसरं आहे कोणतं? भरोज गाव आहे. जंगल कौन सा है वो? जो जंगल है तो जंगल का नाम ले तो पकड़. बाहर नहीं ना. भरोज कौन से जंगल में आता? गुजरात में है. ठीक है तल पता है इसका. तेरे को मालूम नहीं बोलतो. ठीक है. इसका क्या रेट है? भावनगर की भैंसा है वो. भावनगर बोलना ऐसा बोलता. वो जंगल है तो तुम्हारा बहुत जंगल है बोल रहा हूँ मैं. तुम अब मेरे को मालूम नहीं. तू जाने वाला है तेरे को सब मालूम. भावनगर के भैंसा है. ऊपर के जंगल के बोले तो सब समझ जाते भावनगर. ठीक है. इसका क्या रेट है? ये 5 महीने की. इसके 170 बोल रहा. 5 महीने की गॅबिन आहे. चलिए आगे वाली. ये 5 महीने. 5 महिन्याची लागड. काय रेट आहे हिचा? 160. 1,60,000. हे बसलेली 4 महीने. 4 महिन्याची. ही गुजरातचीच होय. हाँ सब. बर. हिचा रेट? इसके भी 160. 160. हे बैठवाली ये 4 महीने की. 4 महिन्याची. रेट काय हिचा? इसके भी 160. 1,60,000. चला हिचं काय सांगितलंय? ये 5 महीने. 5 महिन्याची लागण. हिचा रेट? इसके 1.5 लाख. 1.5 लाख रुपये सांगितले. हिचं काय सांगितले? ये 5 महीने. 1,80,000. 5 महिन्याची गाभण. ती पलीकडे 6 महिन्याची गाभण. रेट? 2,10,000. 2,10,000. आता जे तुम्ही किमती सांगितल्यात आज कुठेतरी विणाऱ्या म्हशीच्या रेटमध्ये वाटाल्यात आम्हाला ऐकणाऱ्याला. बरं माझ्यासह सर्व बघणाऱ्याला ऐकणाऱ्याला वाटाल्यात. तर याच्यात कमी रमी होईल ना दादा? हा आता जवळपास आता तुम्ही जर कोणतीची 160 सांगाल्या तर तिच्यात मिनिमम किती कमी होतील किंवा हायेस्ट किती कमी होतील? 10-15,000 रुपये कमी होते. 20,000 रुपयापर्यंत रेट कमी करून भेटणार. 160 सांगलं तर 40च्या दरम्यान भेटणार म्हैस. ऑनलाईन जवळ गिरायकाला अजून तर त्याचा विचार करून दिला जाईल. असंच आहे की. सांग मोबाईल नंबर. 78 87 75 80 86. अथर व्यापारी. अथर व्यापारी. कहाँ दाम लगा था तू? परभणी, गंगाखेड़, नांदेड़, पाथरी. पाथरी कौन से दिन का बाजार है? रविवार. आज कैसे पिताजी लेके जाते वहाँ. गुरुवारी परभणी आणि शनिवारी गंगाखेड. चालते 3 बाजारामध्ये याची निरंतर दावणा असते मित्रांनो. बघून घ्या. चांगल्या क्वालिटीचे मोठे आणि जी मागणी आहे शेतकऱ्याची जाफर म्हशीचं काम करतात हे. आणि मिक्समध्ये याच्याकडे मुरा पण आलेले आहेत. अकबर बादशाह तुम्हारा नंबर बताओ. हाँ 87 88 91 99 93. हे अकबर बादशाहच्या धावणीचा नंबर. आता तुमच्या म्हशी होत्या ते संपल्या. आता कुठून भेटणार तुम्हाला? परभणीहून भेटणार माल. चालते ठीक आहे मित्रांनो. 23 ऑगस्ट 2026 रोजी नांदेड कामठा बाजारात या लागण म्हशीच्या दावणीला आल्या. या ठिकाणी परभणीतील प्रसिद्ध व्यापारी अमर खान यांच्या दावणीला आल्या. ज्यांची खरेदी धुळा आणि
गुजरात. हां, धुळे आणि गुजरातची खरेदी असतात आणि मोठे टॉप क्वालिटीचे जनावर जाफरमध्ये यांनी काम करतात आणि मोठमोठे जनावर राहतात. आज किती आहेत अमर खान? 10 आणल्या होत्या. आता किती शिल्लक आहे? 5 शिल्लक आता. आता हिचं काय रेट आहे? 1,70,000. किती महिन्यात लागण आहे? 4 महिन्याची लागण. 1,70,000 रुपये किंमत सांगालेत. चला ती समोरचीच काय आहे? 1,40,000. किती महिन्यात लागत आहे? 5 महिन्याची लागत आहे. बरं. ती पलीकडे 6 महिन्यात लागत. तिचा रेट 1,30,000 सांगायचे. चला ती पलीकडे 1,60,000. किती महिन्यात लागण आहे? 6.5 महिन्यात लागण आहे. पलीकडे दिली काय? 4 महिन्याचीचा रेट 31. ती पलीकडे ती इकली. ती केवढ्याला दिली? 90ला दिली. बघून घ्या मित्रांनो. आता हे जे काही रेट दाखवले होते अमर खान, याच्यामध्ये कशाची गॅरंटी राहील तुमची? अंगाची, सडा अंगाची विजेपर्यंत? नाही हां, 8-10 दिवसापर्यंत. 8-10 दिवसापर्यंत. जर कोणाला अंगाचा प्रॉब्लेम वाटला, सडाचा प्रॉब्लेम वाटला तर यांच्याशी संपर्क करायचा. मग वापस होईल ना, काहीतरी होईल, व्यवहार तुमचा जमून घेतला जाईल. दुसरी गोष्ट, किमतीला कमी रमी करून भेटतील. सांगा मोबाईल नंबर. 9923 37 73 52. चालते. चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईक आलं तर वेगळं काही डिस्काउंट आहे? डिस्काउंट आहे का? 1,70 मागितले तर 1,70 घेणार नाही, त्याच्यापेक्षा लय कमी होणार आहे. बर. फक्त येऊन बघा. या बर. येऊन चालते. बघून भेटून जा. चालते. ठीक आहे. बघून घ्या पाठीमागून म्हशीची पोझिशन. हे 5 म्हशी हात अमर खान यांच्या दावणीच्या. हस्तरा हातगाव तालुका. तेवढ्याची खरेदी आहे तुमची? 5 महिन्याची लागण. 1,20,000 घेतली. दूध नाही हिला? बरं. आता जे काही समोर देईल ते देईल. हिला आता पाळायचं गाबणी आणि व्याय झालं. बरं, व्याय झालं तर विकून टाकायचं. घेतल्यात म्हणजे पुढे व्यवसाय करण्यासाठी घेतल्यात. दूध व्यवसाय करायचा आहे की दूध व्यवसाय करायचा आहे म्हणून घेतल्यात. चालते. बघून घ्या मित्रांनो. 1,20,000ची आजची खरेदी आहे. आता हिला 5 महिने शिल्लक आहेत. 5 महिन्यात किमान येणं सगळं जर चाऱ्याचं आणि खल्लीचा सगळा जर खर्च धरला तर 8,000 रुपये महिना खाती एक म्हैस. खाती काय ना, शेतकऱ्याची मजुरी काढली तर म्हणजे अजून 5 महिन्यात 40,000 जाणार. 1,60,000ला ही म्हैस तुम्हाला आज पडली. बरोबर आहे? हा, दूध देईल ते देईल. खरं खोटं होय? बरोबर आहे मित्रांनो. बघून घ्या. एवढा रिस्की व्यवहार शेतकरी करायला, कुठले पैसे काढालेत माहीत नाही, पण पैसे उभे करून जनावरं खरेदी करालेत. दूध व्यवसायासाठी पुढाकार घ्यायलेत. पण सरकारला अजून पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या तारखेत विनंती आहे, 23 तारखेच्या, आम्हाला पशु खाद्याला अनुदान पाहिजे. पाहिजे की नाही? हातवारी करून करा मागणी. शेतकरी चांगल्या प्रतीचं दूध, ओरिजिनल दूध पुरवायला तयार आहे, पण आम्हाला पशु खाद्याला अनुदान पाहिजेच पाहिजे. बरोबर. चल लागत आता 4 महिन्याची 6 महिन्याची जोडीचे काय सांगायला? 2,05,000 सांगायचे. 1,75ला माझ्या देखत मागल्यात. मग आता द्यायच्यात कशा? 2 लाखाला इकनात. हो, इकनात. कमी जास्त मग इथं सांगा की काय कमी आहे तुमचं. ते घरी जाऊन कमी जास्त करता, इथं बाजारात काल आल्या मग? हा, हे बाजूला काढा बरं. हे सौदे होते ना तुमच्या. हा हा, इकायच्यात की नाही म्हशी? मग असलं राहते का? इतकं बारीक बोलणाऱ्याला आणतात काय सौदा करायला? हा बोवा, रुपयाला हाला ना हालाय मामा. सौदा मागं पुढे सरकून करू लागते. हो, इतकं बारीक बोलल्यानं होईना सौदा. कशा द्यायच्यात? 1,75ला काय कमी मागल्यात का वगैरे? हा, 75 म्हणजे काय भावानं पडाले आता? हा, 87, 87.5च्या भावानं पडतात वगैरे. खरं होय कुठं होय? मग कस देता? कस देता? हा, अहो एका खाली एक चालल्यात की दोन्ही बी? त्या दोन्ही चांगल्या नाहीत तेवढ्या. एक चांगली, एक डावी आहे. डावी उजवं वळाले. 87च्या भावानं चालल्यात. राम राम राम. सांगा मोबाईल नंबर. तुम्ही काय इकना काही नाही. हे तुम्ही सांगा. चला. नाही नाही त्याच्या नका, तुमचा सांगा. ते सोयरा इकना. नाही नाही नाही, सांगा नंबर. 9309 573417.
त्याला आता तुम्हाला सौद्याला उभं करू नका ते इकू दे ना तुम्हाला म्हशी खरं खोट होय नाही तर काय हो. अहो 87च्या हिशोबाने म्हशी मागल्या 2 87.5च्या दे ना आलेत 4 महिन्याची ती किती महिन्याची आहे 6 महिने रागाला नाही बोललेला खरं बोलाले आम्ही पैसे किती घेता मग वगैरेच्या काय मायला सोयरी हो बघून घ्या मित्रांनो 1.75 जोडा मागून दे ना आले भयाकच द्यायचे सांग फायनल तू दादाच पुढी म्हणतोस आणि तू महाग राहतोस दे ना काय ना हा सांग भेडवाले आहे की काय त्याला सांगतोस का म्हणून नाही तर काय दरार दाखवायला चुलता म्हणून नाही तर काय हा कस देता खरं सांगा आता उग चॅनलवर चल हसी मजाक बकळ झाली जोडीचं केवढ्याला सोडायची जोडी हे एकच सांगा 2 लाख लोक तुम्हाला बी मला बी येड्यात काढतील 2 लाखाला जोडा इक ना ते गाबण्याचा अजून 10,000 टाकले तर इलेल्या म्हशी येतात चला आमच्या लोह्याच्या बाजारात येणे किती दूध देतात तेवढ्या दुधाच्या म्हशी घेऊन देतो आता जातीवर येणार नाहीत ह्या जात म्हणून पैसे लागायले होय मामा अहो 6 महिने सांभाळायचे सोपं आहे काय घेणाऱ्याला हा 6 महिने 4 महिन्याची गाभण आहे 6 महिने सांभाळावं लागते आणि 10 महिन्यात ईन आल्यात म्हशी 11वा महिना लागालाय हा ईन आल्यात हा तुम्ही मोजा दिवसा घरी एखादी म्हैस ठेवून तुम्हाला कळते कितव्या महिन्यात आली म्हैस ते 11 महिन्याला मामा उगड थोडे दिवस लंगडालेत मायच्या 10 महिन्यात 10 दिवसाला म्हैसच ईन आली सांगा की आता मला एवढंच काम नाही तर बोंबलत बसाय तुमच्या पैसे सांगा खरं सांगा 80ला नाही एका खाली एक चल्यात बऱ्या तुम्ही गेले काय हो घेणार काय झालं त्यांनी देतो म्हणा फक्त भियालेत का म्हणते ते का भियाले होय सोडायच्यात बापू आता काटा झाला तू घरी सांभाळ आणि या झाल्या एक म्हणता काय खर्च आहे ते तुला कळते 6 महिने सांभाळा काय खर्च आहे ते कळते तुला बी बायला काय अडून बसायला रे शेतकऱ्याला म्हशी देता वेळी 6 महिने सांभाळणं सोपं नाही 500 रुपये मजुरी घ्यायला मामा तुमच्यात मजुरी किती आहे रोजदाराला 600 आमच्या 500 तुमच्या 600 काय जागी 1000 दिलं तरी भेटणार आहे मग आता 6 महिने करायचं आहे हिशोबाने सांगा आणि द्या मला एवढं लडकं धनी राहते का कुठेच्या बायला नाही तर काय लढून मागाल्या किंवा काय की म्हणतात तसं म्हणाय ना आले मात्र तुम्ही लढून मागाले आता खरं कुठं मामा मोल झालं नाही 180ला जोडा झाले की नाही किंमत